आपण सर्व परमेश्वराच्या कृपेने ठीक आहात असे मी विश्वास करते। आज आपण 7व्या धड्याचा दुसरा भाग शिकणार आहोत। त्यापूर्वी आपण एक छोटीशी प्रार्थना करूया। हे प्रभू परमेश्वरा, आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो की ख्रिस्त सभेमध्ये खूप संतांना निवडून आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आदर्श बनविले। हे प्रभू परमेश्वरा, आज आम्ही जे काही शिकणार आहोत ते चांगल्या प्रकारे शिकून आम्ही सुद्धा संत गणांसारखे जीवन जगण्यासाठी आम्हाला कृपा प्रदान कर। आमेन। पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। आता आपण हा मुद्दा बघूया, सेवा शुश्रूषाची प्रेषिताई। सेवा शुश्रूषाची प्रेषिताई। जगात अनेक थोर महात्मे आहेत ज्यांनी निस्वार्थ सेवाद्वारा ख्रिस्ताची साक्ष दिली। ते आपल्या जीवनाद्वारा जगात प्रभू ख्रिस्ताची साक्ष देतात, जे दुसऱ्यांची भलाई करीत फिरत होता। जगात अनेक थोर महात्मे आहेत ज्यांनी निस्वार्थ सेवाद्वारा ख्रिस्ताची साक्ष दिली। ते आपल्या जीवनाद्वारा जगात प्रभू ख्रिस्ताची साक्ष देतात, जे दुसऱ्यांची भलाई करीत फिरत होता। कोलकात्याची संत मदर तेरेसा सेवा शुश्रूषा प्रेषिताईचे एक अतिउत्तम उदाहरण आहे, जी निराश्रितांची माता म्हणून प्रसिद्ध आहे। मदर तेरेसा या पवित्र वचनाचा अर्थ पूर्णपणे समजली होती। जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे। हे वचन आपण बघतो आहोत पौलाचे गलतीकरास पत्रामध्ये अध्याय 5:14 मध्ये। प्रत्येक गरजवंत व्यक्तीला तिने आपल्या शेजारी समजले, आपला शेजारी समजले। त्यांनी कोलकात्याच्या गल्लीमध्ये उपेक्षित वृद्ध, अनाथ शिशु, मरणासन लोक, दुःखित आणि पीडितांची सेवा केली। गरिबाचे आजार, भूकमारी आणि गरिबी संपवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले। संत मदर तेरेसाने शोषित व गरिबामध्ये प्रभू येशूला पाहिले। शोषित व गरिबामध्ये प्रभू येशूला पाहिले। त्यांचे संरक्षण करण्यासाठी तिने एका धर्मसंघाची स्थापना केली। कळले मुलांनो, जेव्हा अंतःकरण ईश्वरीय प्रेमाने भरते तेव्हा कर्माने तेच प्रेम इतरांना बहाल करण्याची तीव्र इच्छा मनात उत्पन्न होते। तीव्र इच्छा मनात उत्पन्न होते। संत मदर तेरेसा, जिने मानव हृदयामध्ये प्रेम आणि करुणेची ज्योती पेटवली, ती म्हणते, जेव्हापर्यंत स्वतः दुःखाचा अनुभव घेत नाही तेव्हापर्यंत प्रेम करीत आणि दुसऱ्यांसाठी स्वतःला देत राहिले पाहिजे। प्रभू ख्रिस्ताने साधारण कार्य असाधारण प्रेमाने केले। हेच माझे प्रेषितीय कर्तव्य आहे अशी ती म्हणते। ती आपल्या जीवनाद्वारे जगाला चांगल्या प्रकारे शिकविली की प्रेषितीय कार्य काय असते। ती जगाला चांगल्या प्रकारे शिकविली की प्रेषितीय कार्य काय असते। येशू म्हणाला, ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे। ज्या अर्थी तुम्ही या माझ्या कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे। हे वचन आपण बघतो आहोत मत्ती शुभवर्तमान अध्याय 25 वचन 40 मध्ये। प्रभू येशूने मदर तेरेसाच्या ह्या सेवा कार्यासाठी या जगामध्ये तिला पुरस्कृत केले।
जगाने त्यांना परोपकारी संदेष्टा नावाने हाक दिली. ती नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. जगाने त्यांना परोपकारी संदेष्टा नावाने हाक दिली. ती नोबेल पुरस्काराने सन्मानित केले गेले. कळले मुलांनो? आता आपण हा मुद्दा बघूया. दुःख भोगाची प्रेषित आहे. दुःख भोगाची प्रेषित आहे. जग दुःख भोगणे वाईट मानत होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख भोगाचे तारणदायक मूल्य जगाला समजाविले. दुःख भोगणे वाईट मानत होते, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने दुःख भोगाचे तारणदायक मूल्य जगाला समजाविले. त्यांनी आपल्या जीवनातील दुःखांना पित्या परमेश्वराची इच्छा मानून दुसऱ्यांचे दुःख पुसण्याचा प्रयत्न केला. दुःख भोगण्याचा तारणदायक अर्थ त्यांनी क्रूसाद्वारे सिद्ध केले. दुःख भोगाद्वारे ख्रिस्ताने जगाचे तारण प्राप्त केले. ख्रिस्ताने जगाचे तारण प्राप्त केले. जसा गव्हाचा दाणा मातीमध्ये पडून मेल्यानंतर पुष्कळ फळे उत्पन्न करतो, तसेच दुःख भोगाद्वारे अनेक फळे उत्पन्न होतात. ख्रिस्त सभेत अनेक संत आहेत ज्यांनी आपल्या दुःख तकलीफांना तारण्याच्या दुःख भोगासोबत मिळवून तारणदायक बनविले. त्यात संत अल्फोन्सा आणि संत मरियम तेरेसा शामिल आहेत. त्यात संत अल्फोन्सा आणि संत मरियम तेरेसा सहभागी आहेत. कळले मुलांनो? पवित्र कुटुंब धर्मसंघाची स्थापिका संत मरियम तेरेसा सुद्धा दुःख भोगाचे तारणदायक मूल्य समजत जीवन व्यतीत करीत होती. पवित्र कुटुंब धर्मसंघाची स्थापिका संत मरियम तेरेसा सुद्धा दुःख भोगाचे तारणदायक मूल्य समजत जीवन व्यतीत करीत होती. त्यांच्या मनात नेहमी असा विचार होता की ती प्रभू येशू सोबत रडत, दुःख भोगत, तसेच त्यांच्या सोबत जागत राहून प्रार्थना करण्यासाठी बोलावली गेली आहे. आपल्याच प्रायश्चित कार्याच्या फळ स्वरूपात आणि आजारामुळे उत्पन्न झालेल्या जखमांना जीवनभर आनंदाने ती स्वीकारण्यासाठी तिने पाप्यांच्या मन परिवर्तनासाठी अनेक त्यागमय कार्य केले आणि आपले सुख दुःख त्यांच्याप्रती अर्पण करण्यावर लक्ष घातले. 1926 जून 8 तिचा स्वर्गवास झाला. 9 एप्रिल 2000 संत पापा जॉन पॉल द्वितीयने तिला धन्य म्हणून घोषित केले. कळले मुलांनो? आणि आता ती संत म्हणून घोषित केली गेली आहे. आता आपण बघूया संत अल्फोन्सा त्यांच्या जीवनाबद्दल. संत अल्फोन्सा दुःखाचे जीवन जगत असताना प्रेषितीय कार्य पूर्ण केले. ती फ्रान्सिस्कन क्लारिस्ट धर्मसंघाची सदस्य होती. व्रत धारण्याच्या दिवसापासून ती अनेक रोगांनी ग्रस्त होती. बरण्यानम आश्रमात रुग्णाशयावर असताना सुद्धा हिम्मत न हारता ती आश्रमात रुग्णशयेवर असताना सुद्धा हिम्मत न हारता तिने आपल्या दुःख संकटांना प्रभू येशूच्या क्रूसाशी जोडून प्रभूसाठी अनेक आत्म्यांचे तारण प्राप्त केले. क्रूसारोपित येशूबद्दल मनन चिंतन केल्याने आपल्या मृत्यूशयेमध्ये अल्फोन्साला हिम्मत प्राप्त झाली. मनन चिंतन केल्याने आपल्या मृत्यूशयेमध्ये अल्फोन्साला हिम्मत प्राप्त झाली. प्रेषित संत पौलाचे हे वचन तिला शक्ती प्रदान केले. ख्रिस्त येशूमध्ये सुभक्तीने आयुष्यक्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल.
हे वचन आपण बघतो आहोत तिमोथीकडे दुसऱ्या पत्रामध्ये अध्याय 3:12 मध्ये. ती असे समजून घेत होती की दुःख तकलीफ शिवाय सुख नाही, दुःख तकलीफ शिवाय सुख नाही आणि श्रमाशिवाय फळ नाही, आणि श्रमाशिवाय फळ नाही. तसेच जे लोक जास्तीत जास्त तकलीफ घेतात तेच उत्कृष्ट कार्य करू शकतात. 28 जुलै 1946 मध्ये वयाच्या 36व्या वर्षी संत अल्फोन्सा स्वर्गीय पुरस्कार प्राप्त करण्यास बोलावली गेली. 8 फेब्रुवारी 1986 ला संत जॉन पॉल द्वितीयने तिला धन्य आणि 10 ऑक्टोबर 2008 ला पापा बेनेडिक्ट 16वे यांनी तिला संत घोषित केले. कळले मुलांनो? तर हे संतगण आपल्या दुःख तकलीफामध्ये प्रभू येशूचे अनुभव करीत आत्म्यांना वाचवित होते. प्रेषितीय कार्यामध्ये कार्य करीत असणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करीत आणि प्रेषितीय कार्याच्या विजयासाठी लहान लहान त्यागमय कार्यांना अर्पण करीत ख्रिस्त सभेच्या प्रेषिताई कार्यामध्ये आपणही भाग घेऊ शकतो. संधी प्राप्त झाल्यानंतर प्रभू ख्रिस्ताबद्दल दुसऱ्यांना सांगत आणि शक्य होत असेल तर पॅरिस समुदाय आणि आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सेवेचे कार्य करीत आपण ख्रिस्त सभेचे प्रेषिताई कर्तव्य पूर्ण करावे. कळले मुलांनो? तर इथे आपल्याला हे सर्व संतगण हे शिकवितात की आपण सुद्धा प्रभू येशूला प्रेम करीत, शेजाऱ्यांवर प्रीती करीत, एक चांगलं उदाहरण देत जीवन जगले तर आपण सुद्धा संत बनू शकतो. कळले मुलांनो? ख्रिस्त सभेचे प्रेषिताई कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक मार्गदर्शक म्हणून हे सर्व संतांनी आपले जीवनाद्वारे आपल्याला शिकविले आहे. कळले मुलांनो? ख्रिस्त सभेसोबत विचार करू. संतगण ज्यांनी स्वर्गीय निवासस्थानामध्ये प्रवेश केला आणि परमेश्वरासोबत निवास करतात, त्यांनी ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासोबत सर्वदा पित्यासमोर आपल्यासाठी मध्यस्थता करीत असतात. ते पित्याकडे आपली अशी योग्यता समर्पित करतात. ख्रिस्ताद्वारे जे देव आणि मानवामधील मध्यस्थ आहे त्यांनी ह्या पृथ्वीवर प्राप्त केले. जो देव आणि मानवामधील मध्यस्थ आहे त्यांनी या पृथ्वीवर प्राप्त केले. त्यांनी येथील सर्व कार्यामध्ये परमेश्वराची सेवा केली होती. ख्रिस्ताच्या दुःखभोगात ज्या कमतरता होत्या त्यास ख्रिस्त सभा जे ख्रिस्ताचे शरीर आहे त्याच्यासाठी त्यांनी आपल्या शरीरामध्ये पूर्ण केले. कळले मुलांनो? तर इथे आपल्याला ख्रिस्त सभा हे शिकवित आहे की आपण संतांकडे मध्यस्थ प्रार्थना केली पाहिजे, कारण की ते येशू आणि पित्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये सदैव राहतात. कळले मुलांनो? इथे आपण आपला हा 7वा धडा समाप्त करतो आहोत. या पाठामध्ये 5 प्रश्न दिले गेले आहेत, त्याचे उत्तर तुम्ही शोधून काढा आणि लिहा. कळले मुलांनो? आज आपण एक निर्णय घेऊया. मी सर्व बाबीत प्रामाणिक आणि निष्ठावंत राहून प्रभू येशूची साक्ष देईन. कळले मुलांनो? तर हे तुम्ही निर्णय घ्या आणि सुद्धा तुम्ही एक वचन पाठांतर करा. ते म्हणजे संत मत्तेय शुभवर्तमान अध्याय 6:33 मधून घेतलेले आहे. तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याचबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळवण्यास झटा, म्हणजे त्याचबरोबर याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. कळले मुलांनो? तर हे वचन तुम्ही पाठांतर करा. इथे आपण
आजच्या धर्मशिक्षणाची समाप्ती करूया. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. मुलांनो, सर्वांना जय येशू.